हॅलो एव्हरीवन. चला तर आपण एक्स्ट्रीमली पॉवरफुल म्हणायला हरकत नाही असा आपण पुलाव बनवून घेणार आहोत. मल्टीग्रेन्स पल्सेस आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत. हे रात्री भिजून ठेवायचं आहे आपल्याला. आपण ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मिक्स करून हा पुलाव बनवणार आहोत. त्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवा. इथे मी ओलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. हा पुदिना घेतलेला आहे मी. पुदिनाचा टेस्टमुळे मी पुदिना जास्त वापरणार आहे. हा MTR पुलाव मसाला, अच्छी बिर्याणी मसाला आणि मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत तुम्ही त्या घेऊ शकता. माझ्याकडे आता सध्या फ्लॉवर, गाजर, बीन्स, बीटरूट, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो आणि पुदिना अवेलेबल होता. मी तो घेतलेला आहे. चला तर मग आपण मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाले वापरणार आहोत. जसे की हळद, रेड चिली पावडर, गरम मसाला, जिरं, मोहरी आणि हा घरचा मसाला आहे तिखट. आणि हे फूल वापरणार आहोत. फुलाचा छान स्मेल येतो म्हणून मी फूल एवढंच वापरणार आहे. जास्ती खडा मसाला वापरायचा नाही. पिंक सॉल्ट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे तेल गरम करणार आहोत. 3 चमचे तेल गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये फूल टाकणार आहोत. फूल टाकून घेणार आहोत. फूल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकणार आहोत. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण त्याच्यामध्ये खोबरं आणि पुदिनाची जी पेस्ट केली आहे ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. खोबरं पुदिनाची पेस्ट टाकून आपण त्याला हलवायचं आहे. हे तडतडल्यावरती खोबरं पुदिनाचं पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकूया. ते टाकल्यावरती आपण त्याला खमंग वास येईपर्यंत हलवायचं आहे. वास आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरच्या, कढीपत्ता टाकणार आहोत. आणि मग ज्या आपण भाज्या कट केलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपण याच्यात टाकायच्या आहेत. गाजर, फ्लॉवर, बीन्स, बीटरूट, टोमॅटो, कांदा, पुदिना आपण सगळं एकत्र याच्यामध्ये टाकायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट हवी असेल तर टाका, नको असेल तर नका टाकू. मी नाही वापरलेलं आहे. सगळे टाकून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. छान वास येईपर्यंत आपण त्याला हलवणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे मीठ टाकायचं आहे की जेणेकरून ते लवकर शिजायला मदत होईल त्याला. मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित हलवायचं आहे. आणि आपले सगळे मसाले जे आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण सर्वप्रथम याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकणार आहोत. बिर्याणी मसाला, अच्छी बिर्याणी मसाला आणि पुलाव मसाला. बिर्याणी मसाला टाकायचा आहे, पुलाव मसाला टाकायचा आहे, गरम मसाला 1 चमचा गरम मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून रेड चिली पावडर, अर्धा टीस्पून घरचा काळा मसाला टाकायचा आहे. काळ्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कळवा. व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मिक्स करा त्याच्यामध्ये की जेणेकरून ते मऊसूत व्यवस्थित खमंग वास येईपर्यंत शिजेल. थोडंसं तेल सोडेल आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळी डाळी आणि तांदूळ जे आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलं आहे ते घालायचं आहे. घालून व्यवस्थित हलवून घ्या. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी टाका. तुम्हाला सुट्टं हवं असेल तर पाणी कमी टाका. जास्ती मऊसूत हवं असेल तर पाणी जास्त टाका. मी मीडियम बनवते आहे. व्यवस्थित हलवून घ्या. तिखट मीठ चेक करा. त्याच्यानंतर प्रेशर कुकर बंद करा. 3 ते 4 शिट्ट्या घ्या. आपला भात, आपला पुलाव रेडी आहे. एक्स्ट्रीमली हेल्दी आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.